जगाला जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भरल्या रानातील जशी कंस कापावी तसे शत्रूंचे सैन्य कापून काढले. मल्हारराव होळकर, अजिंक्य योद्धा, होळकर घराण्याचे छत्रपती यशवंतराव होळकर, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवाला मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मी नितीन सजगणे विषय मांडत आहे की अहिल्यामाता होळकर एक कुशल प्रशासक. मनगटात ताकद तयांचा तलवारीत आग होती, मनगटात ताकद तयांचा तलवारीत आग होती. इंग्रजांनी दाद न देण्याची जिद्द त्यांची न्यारी होती. राणी असून सुदेल वेगळी छाप होती आणि जगाच्या पाठीवर 28 वर्ष राज्य करणारी एकमेव महिला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर होती. पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांचा जन्म ज्यावेळेस झाला होता त्याच्या आधीमध्ये या प्रांतामध्ये किंवा या देशामध्ये मोगली सैन्याने धुमाकाळ घातला होता आणि या मोगली सैन्याने अमानुष लोकांचं जीवन करून टाकलं होतं. त्यांना नको नको असं झालं होतं. गावाचे गाव ओस पडत होते. त्याशिवाय महाराष्ट्राच्या कुशीमध्ये आणि सीना नदीच्या कुशीमध्ये 31 मे 1725 रोजी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांचा जन्म झाला आणि राजकन्येचा जन्म झाल्यानंतर इथली प्रजा, इथला देश, इथला प्रांत हा एक आनंदमय वातावरण निर्माण झालं. ज्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांचा जन्म झाला त्यावेळेस भारतामध्ये परिस्थिती कोणत्या अराजकता परिस्थिती होती. वडील मानकोजी शिंदे आई सुशीलाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ज्यावेळेस सीना नदीच्या पात्रामध्ये त्या खेळत असताना त्यावेळेस मल्हारराव होळकरांचे घोडे त्या टायमाला उधळले आणि त्यांनी आपली छोटीशी चुनक मल्हारराव होळकरांना दाखवून दिली आणि त्यांच्या चुनुकाने त्यांच्या धाडिसानुसार मल्हारराव होळकरांनी आपली सून म्हणून त्यांना इंदोरला घेऊन गेले. ज्यावेळेस इंदोरला त्यांना घेऊन गेल्यानंतर इंदोरमध्ये त्यांना अतिशय मानाचं स्थान देण्यात आलं आणि त्या मानाच्या स्थानामधून त्यांनी मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला राज्यकारभार कसा करावा, युद्धनीती कशी असावी, गुप्तहेर खाते कसे असावे, तलवारबाजी कशी असावी अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणानुसार अहिल्याबाई होळकर शिकत गेल्या. एक चातुर्मान, एक बुद्धिमत्ता शिकत गेल्या. ज्यावेळेस मल्हारराव होळकरांचं राज्य हे इंदोर प्रांतात होतं आणि मल्हारराव होळकर असेल, खंडेराव होळकर असेल, त्या उत्तर दक्षिणेमध्ये उत्तर भारतामध्ये त्यांचं राज्य होतं. दिल्लीची सल्तनत सुदेल होळकरांच्या ताब्यात होती. होळकर हे मल्हारराव होळकर आणि खंडेराव होळकर उत्तर भारतामध्ये राज्य करत असताना ते उत्तर भारतामध्ये मोहिमेवर जायचे आणि मोहिमेवर गेल्यानंतर त्या राज्याचा कारभार हा महाराणी अहिल्याबाई होळकरांच्या ताब्यात होता. ज्यावेळेस इंदोर ते उत्तर भारत किंवा दिल्लीमध्ये अहिल्याबाई होळकर त्यांना मल्हारराव होळकरांना रसद पुरवायचे आणि ते रसद पुरवत असताना गव्हर्नरचा सुभेदार त्या रसद कधी कधी लुटून न्यायचे, कधी कधी ती रसद चोरून न्यायचे. रसद चोरून आणि लुटून नेत असताना महाराणी अहिल्याबाई होळकरांच्या कानावर बातम्या आल्या आणि त्यांनी आपल्या सरदारांना आदेश दिला, जोपर्यंत गव्हर्नरच्या सुभेदारांचा नैनाट करीत नाही तोपर्यंत माघारी फिरू नका. राजे आपले सर्व प्रजाही आपले सर्व सरदार जागे झाले आणि त्यांनी सर्वांनी घोळच्या सुभेदारावर हल्ला केला आणि घोळच्या किल्ल्याचा नैनाट केला. पुढे कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव होळकरांचं निधन झालं, गौतमबाईंचं निधन झालं आणि मल्हारराव होळकरांचं निधन झालं, भालेरावांचं निधन झालं. काहींना असं वाटू लागलं की होळकर संपले आता, काहींना असं वाटू लागलं की होळकरांच्या घरामध्ये, होळकरांच्या राज्यामध्ये एकही पुत्र शिल्लक नाही, एकही राजा करण असं कोणता माणूस नाही. त्यावेळेस पुण्याचे पेशवे राघवदादा यांनी आपली दुर्बुद्धी त्यांना सुचली आणि 50,000 सैन्य घेऊन ते होळकर इंग्रजांच्या राज्यावर चालून गेले. ज्यावेळेस चालून गेले त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांनी त्यांना आदेश दिला, या जागा शिप्रा नदीच्या अलीकडे पाऊल जर ठेवला तर तुमच्या हातपाय बांधून टाकल्याशिवाय माघारी पाठवणार नाही. हा आदेश पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांनी दिला. म्हणतात ना की राजाला
कधीच जिंकू शकत नाही. बघता बघता राज्यकारभार व्यवस्थित चालू होता. शेतीविषयी अतिशय त्यांनी कामं केले, घाट बांधले, शेतकऱ्यांसाठी बी बियाणे आणले, महाल बांधले, अनेक राजवाडे बांधले, अनेक मंदिरं बांधली. शेतीसाठी शेतकऱ्यांना बैलगाडा दिल्या, बैलगाडा दिला आणि त्या सर्व शेतकऱ्यांना नुसता बैलगाडी किंवा शेतीचा उपयोग दुप्पट होण्यासाठी केलं नाही, तर त्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यापासून हल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी आदिवासी लोक, पेंढारे असतील, भिल्ल असतील, अशा वीर शूरवीर सरदारांना त्यांनी काय केलं, त्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी नेमलं. बघता बघता राज्यकारभार व्यवस्थित चालू होता. महेश्वरला त्यांची राजधानी आली आणि ज्यावेळेस महेश्वरला राजधानी आल्यानंतर महेश्वर हे छोटंसं खेडं होतं, त्यांना उभारी देण्याचं काम त्यांनी केलं. तिथामध्ये विकाम आणले, व्यापारी आणले, बाजारपेठा वसवल्या, ग्रंथालय बांधले आणि तिथल्या जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. इंग्रज अधिकारी जॉन मार्कम म्हणतात की मी अखंड हिंदुस्थानामध्ये फिरलो, अखंड हिंदुस्थानाच्या प्रांतामध्ये फिरलो आणि सर्व प्रांतामध्ये फिरल्यानंतर मला एक लक्षात आलं की होळकर घराण्यासारखं सुजलाम सुफलाम आणि लोककल्याणकारी संस्थान मला हिंदुस्थानामध्ये कुठेच भेटलं नाही. त्यावेळेस अनेकांच्या होळकर प्रशासनावर हल्ले होत होते. नरखेडा असेल, जावेद असेल, रामपुरा असेल किंवा राणीपुरा असेल, यावर शोभा सिंग आणि भवानी सिंग यांचे हल्ले होत होते. त्यावेळेस त्या हल्ल्यामध्ये अनेक आपले युद्धही पराभूत होते. त्यावेळेस अहिल्यामाता होळकरांनी आपल्या राज्यातील शूरवीर निभा असतील, शिवदेव असतील, शबीरबाई असतील यांना आदेश दिला की जा त्या शोभासिंगचा पराभव करा, त्या शोभासिंगला सांगून द्या की होळकर सल्तनत काय आहे, होळकरांच्या वाटेला गेल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे, तुम्ही त्यांना सांगून द्या. निघाले शूरवीर आपले सर्व आणि त्यांना त्या राजांना सर्व पराभूत केलं. जाताना एवढं सांगतो की पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांच्या जयंतीनिमित्त हा जो काही कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी या विचारभारतीचं सर्वांचं आभार मानतो आणि जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.